नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विष्णू श्रीधर सोळंके, शासकीय अध्यापक महाविद्यालय दाराजी छात्र सेवा काळामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी इतिहास अध्यापन पद्धतीचा वर्ग 6वीचा एक लेसन घेऊन आलो आहे, एक पाठ घेऊन आलो आहे. तो घटक म्हणजे आहे आपला प्राचीन भारत आणि संस्कृती. उपघटक आहे आपला आजच्या तारखेचा भाषा व साहित्य. आजचा जो आपला पाठ आहे, या पाठाचा जो उपघटक आहे आपण आज जे पाहणार आहोत तो भाषा व साहित्य याबद्दल पाहणार आहोत. आणि आपला मुख्य जो घटक आहे तो आहे प्राचीन भारत आणि संस्कृती. यापूर्वी आपण प्राचीन भारतातील दक्षिण भारतातील राज्य याविषयी पाहिलं आहे. आज आपल्याला प्राचीन भारतीय संस्कृती कशी होती, कोणत्या कोणत्या पद्धतीची कोणत्या पद्धतीची भाषा होती, कोणत्या भाषा बोलल्या जायच्या, कोणते साहित्य होते याविषयी अभ्यासायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की उत्तर भारतापासून तर महाराष्ट्रापर्यंतच्या प्रदेशात प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा या प्राकृतिक आणि सांस्कृतिक भाषांमध्ये विकसित झाल्या आहेत. की यांचा विकास झाला प्राकृतिक स्वरूपामध्ये आणि संस्कृत स्वरूपामध्ये असं झाला आहे. प्राकृत हा शब्द प्रकृती या शब्दापासून तयार होतो. मला ही माहिती असेल. प्राकृत हा शब्द प्रकृती या शब्दापासून तयार होतो. प्रकृत म्हणजे नैसर्गिकरित्या भाषा. प्राकृतिक भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या भाषा होत्या. पैशाची, शोरसेनी, मागधी आणि महाराष्ट्री अशा 4 गटांमध्ये प्राकृतिक भाषेची विभागणी केली जाते. पहा, लक्ष द्या. कोणत्या भाषामध्ये? तर पैशाची, शोरसेनी, मागधी आणि महाराष्ट्री अशा 4 भाषेमध्ये. महाराष्ट्रीय भाषा मराठी विकसित झाली आहे. महाराष्ट्रातून कोणती भाषा विकसित झाली आहे? मराठापासून तर मराठी भाषा विकसित झाली आहे. अशा तऱ्हेने प्राकृतिक भाषांमध्ये मराठीसारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याची प्रक्रियेत या भाषांचा मूळ स्वरूपात बदल झाला. अशा अपभ्रंश भाषा असे म्हटले जाते. अपभ्रंश भाषांमधून आधुनिक भाषा विकसित झाली. ती कशी झाली आपण आता पाहूया. आपण पाहत आहोत प्राचीन भारतातील संस्कृती आणि आपला आजचा उपघटक भाषा आणि साहित्य कसे विकसित झाले. पहा, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, की प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. ही अखंड परंपरेने साहित्य निर्मिती झालेली आहे हे आपणास माहिती आहे. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तामिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली आहे. त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा आपल्याला समावेश आढळून येतो. महाकाव्यातून, व्याकरण ग्रंथातून आणि धार्मिक नाटकातून अशा अनेक पद्धतीच्या प्रकारच्या लेखनामधून आपल्याला भाषेचा जो विकास आहे तो आपल्याला आढळून येतो. साहित्याचा विकास आपल्याला आढळून येतो. संगम साहित्य यामध्ये आपण पाहूया. आपला फर्स्ट पॉइंट, संगम साहित्य कशाला म्हणतात? संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांचा सभा. संगम कशाला म्हणतात? तर एक विद्वान साहित्यिकांच्या सभा. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य, या सभांमध्ये संकलित झालेले, निर्मित झालेले, पूर्ण झालेले साहित्य म्हणून संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. विद्वान लोकांच्या सभांमध्ये ज्या साहित्याची निर्मिती होते त्या साहित्याला आपण काय म्हणतो? संगम साहित्य असं म्हणतो. हे तामिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. संगम साहित्य आपण जर विचार करा संगम साहित्या संदर्भामध्ये तर आपल्याला हे आढळून येते की तामिळ भाषेच्या संदर्भात भाषेतील हे प्राचीन एक साहित्य आहे. या साहित्यातील सिद्धिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. सिद्धिकरम आणि मणिमेखलाई हे 2 महाकाव्य आहेत. हे काय आहेत? सुप्रसिद्ध आहेत. संगम साहित्यात दक्षिण भारतातील प्राचीन काळाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. संगम साहित्यातून आपल्याला काय मिळते, काय शिकायला मिळते? तर दक्षिण भारतातील प्राचीन काळाच्या, दक्षिण भारतामध्ये प्राचीन काळात जी संस्कृती होती तर राजकीय आणि सामाजिक जीवनाची साहित्य मिळते. धार्मिक साहित्य काय आहे आता आपण सेकंड मध्ये पाहूया. आपण संगम साहित्य पाहिलं की विद्वान लोकांच्या सभामध्ये जे साहित्य विकसित केले जाते, जे संकलित केले जाते त्याला आपण संगम साहित्य असे म्हणतो. आता आपल्याला पाहायचं आहे आपला सेकंड पॉइंट, धार्मिक साहित्य. यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्वाचे असतात. यामध्ये आगम
ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्वाचे आहेत. जैन आगम ग्रंथ अर्धमागधी, शोरसेनी आणि मराठी अशा प्राकृतिक भाषेमध्ये लिहिले आहेत. वर्धमान महावीरांचे उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आले आहेत. वर्धमान महावीर जे आहेत यांचे जे ग्रंथ आहेत संकलित करण्यात आले. अपब्राह्मण भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहेत. अपभ्रंश भाषेमध्ये महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहेत. वाङ्मय म्हणजे साहित्यच. आपण वाङ्मयाला काय म्हणतो? साहित्यच म्हणतो. सिद्धसेने, दिवाकराने सुमुई सूत हा न्यायशास्त्रावरील प्राकृतिक ग्रंथ लिहिला आहे. सिद्धसेन यांनी कशावर आधारित? न्यायशास्त्रावर आधारित. कोणता ग्रंथ लिहिला? सुमुई सूत. विमल सुरींनी पुअमचर्य या प्राकृतिक काव्यामध्ये रामकथा सांगितली आहे. विमल सुरींनी पुअमचर्य या प्राकृतिक काव्यामध्ये कोणाची कथा सांगितली? तर रामाची कथा सांगितली. हरिभद्रसूरींचा समराई कहा व उद्योंत सुरीचा कुवल यामन कहा हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. आपल्याला दिसून येते की आपण धार्मिक ग्रंथांचा जर अभ्यास पाहत आहोत तर हरिप्रभू सुरींचा समराई कहा आणि उदयन सुरीचा कुवलम माला कहा हे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. आता आपण त्रिपिटकांमध्ये 3 पिटक आहेत. नावामध्येच ते आहे. त्रिपिटकांमध्ये 3 पिटक आहेत. पिटक म्हणजे पेटी. पिटक म्हणजे काय म्हणतो त्याला? पेटी. या ठिकाणी याचा अर्थ विभाग असा आहे. आपण त्याचा विचार केला तर त्याचा अर्थ काय म्हणून घेतला तो? एक विभाग म्हणून. त्रिपिटक पाली या भाषेत लिहिली आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहेत. आपण अभ्यासूया ते साहित्य कोणते आहेत तर सुत्त पिटक यामध्ये गौतम बुद्धाच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहे. सुत्त पिटक कोणाच्या उपदेशांची? गौतम बुद्धाच्या. या वचनांना सुक्ते म्हणतात. विनय पिटक येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे. इथे विनय या शब्दाचा काय अर्थ आहे? नियम असा अर्थ आहे. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम या विनय पिटकामध्ये सादर दिलेले आहे. अभिधम्म पिटक यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजून सांगितले आहे. अभिधम्म पिटक यामध्ये काय आहे तर बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजून सांगितले आहे. त्रिपिटकांचे स्पष्टीकरण करणारा अट्ठकथा म्हणजे अर्थकथा, आपण त्याला अट्ठकथा म्हटलेलं आहे, अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. अट्ठकथा नावाचा ग्रंथ काय करण्याकरता? या 3 पिटकांचे स्पष्टीकरण करण्याकरता. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या कथा रचल्या. हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानी स्त्रियांनी काय केले? स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या कथा रचल्या. त्यात थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आले आहेत. थेरी गाथा आणि त्या गाथा पाली भाषेत आहेत. भगवद्गीता हा हिंदूचा पवित्र ग्रंथ आहे. आपण आता यापूर्वी पाहिलं की वर्धमान महावीरात पाहिलं, त्यानंतर बौद्ध धर्माविषयी त्रिपिटकामध्ये 3 पिटक पाहिले. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. आता आपण हिंदू धर्माविषयी पाहू की हिंदू धर्मामध्ये काय प्रसिद्ध आहे, कशातून आपल्याला घेतला ते. तर भगवद्गीता हा हिंदू धर्माचा पवित्र महाभारताचाच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे
असे भगवद्गीतेत सांगितले आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितले. आपण कोणत्याही प्रकारची फळाची अपेक्षा न करता आपण फक्त सातत्याने आपले प्रयत्न, आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. हा त्याचा एक बोध आहे त्या गीताचा. इसवी सन सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. आता आपण हिंदू धर्माने पाहिलं की इसवी सन सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टीवर त्यांचा भर दिला. ज्ञान आणि वैराग्य. उपनिषद, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्याचा अर्थ स्पष्ट केला आहे. उपनिषद, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्याचा अर्थ स्पष्ट केला आहे. कोणी? इसवी सन सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य यांनी. त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली आहे. आपण पाहत आहोत त्यांचं छायाचित्र पाठ्यपुस्तकामध्ये आद्य शंकराचार्य यांचं. आणि भारतात त्यांनी 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली आहे. कोणी? शंकराचार्यांनी. आणि यांचा विशिष्ट कशाला? ज्ञान आणि वैराग्य या गोष्टीवर त्याचा भर होता. आद्य शंकराचार्य अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा या ग्रंथात केली आहे. आपण पुढचा भाग पाहतो. कौटिल्य जे होते अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला आणि उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा या ग्रंथात त्यांनी केली आहे. तर या ठिकाणी आपण संगम साहित्य काय आहे, धार्मिक साहित्य काय आणि सूतपिटक काय आहे याविषयी माहिती अभ्यासली. आता पुढच्या पाठामध्ये, पुढच्या लेसन मध्ये आपण पुढचा भाग अभ्यासू. त्यामध्ये व्याकरण ग्रंथ असेल, हर्ष आणि अभिजात महाकाव्य असतील आणि नाटक असतील याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. हा जो पाठ आहे मी इथं संपवतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विष्णू श्रीधर सोळंके, शासकीय अध्यापक महाविद्यालय दाराजी छात्र सेवा काळामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी इतिहास अध्यापक पद्धतीचा वर्ग 6वीचा एक लेसन घेऊन आलो आहे, एक पाठ घेऊन आलो आहे. तो घटक म्हणजे आहे आपला प्राचीन भारत आणि संस्कृती. उपघटक आहे आपला आजच्या तारखेचा भाषा व साहित्य. आजचा जो आपला पाठ आहे या पाठाचा जो उपघटक आहे आपण आज जे पाहणार आहोत तो भाषा व साहित्य याबद्दल पाहणार आहोत. आणि आपला मुख्य जो घटक आहे तो आहे प्राचीन भारत आणि संस्कृती. यापूर्वी आपण प्राचीन भारतातील दक्षिण भारतातील राज्य याविषयी पाहिलं आहे. आज आपल्याला प्राचीन भारतीय संस्कृती कशी होती, कोणत्या कोणत्या पद्धतीची कोणत्या पद्धतीची भाषा होती, कोणत्या भाषा बोलल्या जायच्या, कोणते साहित्य होते याविषयी अभ्यासायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की उत्तर भारतापासून तर महाराष्ट्रापर्यंतच्या प्रदेशात प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा या प्राकृतिक आणि सांस्कृतिक भाषांमध्ये विकसित झाल्या आहेत. की यांचा विकास कसा झालाय? प्राकृतिक स्वरूपामध्ये आणि संस्कृत स्वरूपामध्ये असा झालाय. प्राकृत हा शब्द प्रकृती या शब्दापासून तयार होतो. मला ही माहिती असेल. प्राकृत हा शब्द प्रकृती या शब्दापासून तयार होतो. प्रकृत म्हणजे नैसर्गिकरित्या भाषा. प्राकृतिक भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या भाषा होत्या. पैशाची, शोरसेनी, मागधी आणि महाराष्ट्री अशा 4 गटांमध्ये प्राकृतिक भाषेची विभागणी केली जाते. पहा, लक्ष द्या. कोणत्या भाषामध्ये? तर पैशाची, शोरसेनी, मागधी आणि महाराष्ट्री अशा 4 भाषेमध्ये. महाराष्ट्रीय भाषा मराठी विकसित झाली आहे. महाराष्ट्रातून कोणती भाषा झाली आहे? मराठापासून तर मराठी भाषा विकसित झाली आहे. अशा तऱ्हेने प्राकृतिक भाषांमध्ये मराठीसारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याची प्रक्रियेत या भाषांचा मूळ स्वरूपात बदल आहे. अशा अपभ्रंश भाषा असे म्हटले जाते. अपभ्रंश भाषांमधून आधुनिक भाषा विकसित झाली. ती कशी झाली आपण आता पाहूया. आपण पाहत आहोत प्राचीन भारतातील संस्कृती आणि आपला आजचा उपघटक भाषा आणि साहित्य कसे विकसित झाले. पहा, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो की प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. ही अखंड परंपरेने साहित्य निर्मिती झालेली आहे हे आपणास माहिती आहे. संस्कृत
अर्धमागधी, पाली आणि तामिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मित झाली आहे. त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा आपल्याला समावेश आढळून येतो. महाकाव्यातून, व्याकरण ग्रंथातून आणि धार्मिक नाटकातून अशा अनेक पद्धतीच्या प्रकारच्या लेखनामधून आपल्याला भाषेचा जो विकास आहे तो आपल्याला आढळून येतो. साहित्याचा विकास आपल्याला आढळून येतो. संगम साहित्य, यामध्ये आपण पाहूया आपला फर्स्ट पॉइंट, संगम साहित्य कशाला म्हणतात. संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांचा सभा. संगम कशाला म्हणतात, तर एक विद्वान साहित्यिकांच्या सभा. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य, या सभांमध्ये संकलित झालेले, निर्मित झालेले, पूर्ण झालेले साहित्य म्हणून संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. विद्वान लोकांच्या सभांमध्ये ज्या साहित्याची निर्मिती होते त्या साहित्याला आपण काय म्हणतो, संगम साहित्य असं म्हणतो. हे तामिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. संगम साहित्य, आपण जर विचार करा संगम साहित्या संदर्भामध्ये, तर आपल्याला हे आढळून येते की तामिळ भाषेच्या संदर्भात भाषेतील हे प्राचीन साहित्य आहे. या साहित्यातील सिद्धीकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. सिद्धीकरम आणि मणिमेखलाई हे दोन महाकाव्य आहेत. हे काय आहेत, सुप्रसिद्ध आहेत. संगम साहित्यात दक्षिण भारतातील प्राचीन काळाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. संगम साहित्यातून आपल्याला काय मिळते, काय शिकण्यास मिळते, तर दक्षिण भारतातील प्राचीन काळाचे, दक्षिण भारतामध्ये प्राचीन काळात जी संस्कृती होती तर राजकीय आणि सामाजिक जीवनाची साहित्य मिळते. धार्मिक साहित्य काय आहे, आता आपण सेकंड मध्ये पाहूया. आपण संगम साहित्य पाहिलं की विद्वान लोकांच्या सभामध्ये जे साहित्य विकसित केले जाते, जे संकलित केले जाते, त्याला आपण संगम साहित्य असे म्हणतो. आता आपल्याला पाहायचं आहे आपला सेकंड पॉइंट, धार्मिक साहित्य. यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्वाचे असतात. यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्वाचे आहेत. जैन आगम ग्रंथ अर्धमागधी, शोरसेनी आणि मराठी अशा प्राकृतिक भाषेमध्ये लिहिले आहेत. वर्धमान महावीरांचे उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आले आहेत. वर्धमान महावीर जे आहेत यांचे जे ग्रंथ आहेत संकलित करण्यात आले. अपब्राह्मण भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहेत. अपभ्रंश भाषेमध्ये महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहेत. वाङ्मय म्हणजे साहित्यच, आपण वाङ्मयाला काय म्हणतो, साहित्यच म्हणतो. सिद्धसेने, दिवाकराने, सुमित सूत हा न्यायशास्त्रावरील प्राकृतिक ग्रंथ लिहिला आहे. सिद्धसेन यांनी कशावर आधारित, न्यायशास्त्रावर आधारित. कोणता ग्रंथ लिहिला, सुमित. विमल सुरींनी पुवमचर्य या प्राकृतिक काव्यामध्ये रामकथा सांगितली आहे. विमल सुरींनी पुवमचर्य या प्राकृतिक काव्यामध्ये कोणाची कथा सांगितली, तर रामाची कथा सांगितली. हरिभद्रसुरींचा समराई कहा व उद्योंत सुरीचा कुवल यामन कहा हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. हे आपल्याला दिसून येते की आपण धार्मिक ग्रंथांचा जर अभ्यास पाहत आहोत तर हरिप्रभू सुरींचा समराई कहा आणि उदयन सुरीचा कुवलम माला कहा हे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. आता आपण त्रिपिटकांमध्ये 3 पिटक आहेत. नावामध्येच ते आहे. त्रिपिटकांमध्ये 3 पिटक आहेत. पिटक म्हणजे पेटी,
पिटक म्हणजे काय म्हणतो त्याला, पेटी. या ठिकाणी याचा अर्थ विभाग असा आहे. आपण त्याचा विचार केला तर त्याचा अर्थ काय म्हणून घेतला तो, एक विभाग म्हणून. त्रिपिटक पाली या भाषेत लिहिली आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहेत. आपण अभ्यासूया ते साहित्य कोणते आहेत तर. सुत्त पिटक यामध्ये गौतम बुद्धाच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहे. सुत्त पिटक कोणाच्या उपदेशांची, गौतम बुद्धाच्या. या वचनांना सुक्ते म्हणतात. या वचनांना काय म्हणतात, सुक्ते म्हणतात. विनय पिटक, येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे. इथे विनय या शब्दाचा काय अर्थ आहे, नियम असा अर्थ आहे. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम या विनय पिटकामध्ये सादर दिलेले आहे. अभिधम्म पिटक यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजून सांगितले आहे. अभिधम्म पिटक यामध्ये काय आहे तर बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजून सांगितले आहे. ती पटकांचे स्पष्टीकरण करणारा अट्ठकथा म्हणजे अर्थकथा, आपण त्याला अट्ठकथा म्हटलेलं आहे, अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. अट्ठकथा नावाचा ग्रंथ काय करण्याकरता, या तिन्ही पिटकांचे स्पष्टीकरण करण्याकरता. ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या कथा रचल्या. ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानी स्त्रियांनी काय केले, स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या कथा रचल्या. त्यात थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आले आहेत. थेरी गाथा आणि त्या गाथा पाली भाषेत आहेत. भगवद्गीता हा हिंदूचा पवित्र ग्रंथ आहे. आपण आता यापूर्वी पाहिलं की वर्धमान महावीरात पाहिलं, त्यानंतर बौद्ध धर्माविषयी त्रिपिटकामध्ये 3 पिटक पाहिले, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. आता आपण हिंदू धर्माविषयी पाहू की हिंदू धर्मामध्ये काय प्रसिद्ध आहे, कशातून आपल्याला घेतला येते. तर भगवद्गीता हा हिंदू धर्माचा पवित्र महाभारताचाच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितले आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितले. आपण कोणत्याही प्रकारची फळाची अपेक्षा न करता आपण फक्त सातत्याने आपले प्रयत्न, आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. हा त्याचा एक बोध आहे त्या गीताचा. इसवी सन सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. आता आपण हिंदू धर्माने पाहिलं की इसवी सन सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टीवर त्यांचा भर दिला. ज्ञान आणि वैराग्य. उपनिषद, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्याचा अर्थ स्पष्ट केला आहे. उपनिषद, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्याचा अर्थ स्पष्ट केला आहे. कोणी? इसवी सन सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य यांनी. त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली आहे. आपण पाहत आहोत त्यांचं छायाचित्र पाठ्यपुस्तकामध्ये आद्य शंकराचार्य यांचं. आणि भारतात त्यांनी 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली आहे. कोणी? शंकराचार्यांनी. आणि यांचा विशिष्ट कशाला? ज्ञान आणि वैराग्य या गोष्टी त्याचा भर होता. आद्य शंकराचार्य अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा या ग्रंथात केली आहे. आपण पुढचा भाग पाहतो. कौटिल्य जे होते अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला आणि उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा या ग्रंथात त्यांनी केली आहे. तर या ठिकाणी आपण संगम साहित्य काय आहे, धार्मिक साहित्य काय आणि सुत्त पिटक काय आहे याविषयी माहिती अभ्यासली. आता पुढच्या पाठामध्ये, पुढच्या लेसन मध्ये आपण पुढचा भाग अभ्यासू. त्यामध्ये व्याकरण ग्रंथ असेल, हर्ष आणि अभिजात महाकाव्य असतील आणि नाटक असतील, याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. हा जो पाठ आहे मी इथं संपवतो.